नमस्कार, मी शंतनू जोशी तुमचं स्वागत करतो माझ्या शेअर मार्केटची सुरुवात या व्हिडिओ सिरीज मध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की चार्टिंग प्लॅटफॉर्म्स किंवा चार्टिंग टूल्स याचा वापर करून मी टेक्निकल अनालिसिस करायला स्टॉक्सचे चार्ट्स बघणार आहे. तो मागचा व्हिडिओ जर का तुम्ही मिस केला असेल तर वर दिलेल्या आय बटनच्या लिंकवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चार्टिंग टूल्स मध्ये एक वॉचलिस्ट असते. त्या वॉचलिस्ट मध्ये जे स्टॉक्स असतात त्या स्टॉक्सचे मी चार्ट बघू शकतो. एनएससी आणि बीएसई वर मिळून 5,000 पेक्षा जास्ती स्टॉक्स लिस्टेड आहेत. त्या 5,000 पैकी नेमके कोणते स्टॉक्स हे माझ्या वॉचलिस्ट मध्ये असायला हवे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुमच्या वॉचलिस्ट मध्ये चांगल्या स्टॉक्सचा समावेश असायला हवा. वॉचलिस्ट बनवायच्या आपण दोन पद्धती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये स्टॉक्सच्या फंडामेंटल्सचा आपण वापर करणार आहोत. स्टॉक्सचे फंडामेंटल्स नेमके कोणते बघायचे आणि कुठे बघायचे हे आता आपण बघूया. तुम्ही जो कोणता ब्राउझर वापरता त्या ब्राउझर मध्ये जाऊन तुम्हाला टाईप करायचं screener.in. या screener.in वेबसाईटवर तुम्हाला फ्री अकाउंट तुमचं ओपन करायचंय. इथे गेट फ्री अकाउंट नावाच्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट बनवा. ह्या साईटवर मला स्टॉकचे फंडामेंटल्स हे बघायला मिळतात. एकदा फ्री अकाउंट तुम्ही क्रिएट केलं की तुम्हाला करायचंय या साईटवर लॉग इन. एकदा लॉग इन झालं की screener.inच्या दुसऱ्या सेक्शन मध्ये म्हणजे स्क्रीन्स नावाच्या सेक्शन मध्ये मला जायचंय आणि इथे मला म्हणायचंय क्रिएट न्यू स्क्रीन. चांगले फंडामेंटल्स असलेले स्टॉक्स जर का मला शोधून काढायचे असतील तर मला एक क्वेरी लिहायची. ती क्वेरी काय असायला पाहिजे हे आता आपण बघूया. चांगले फंडामेंटल्स असलेले स्टॉक्स जर का मला शोधून काढायचे असतील तर एका क्वेरीमध्ये मला काही कंडिशन्स टाकायच्या आहेत. त्या कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असतील तर तो स्टॉक फंडामेंटली चांगला असं आपण गृहीत धरू शकतो. तर त्या कंडिशन्स नेमक्या कोणत्या असायला हव्यात हे आपण आता बघूया. या क्वेरीमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे पहिलं डेब्ट टू इक्विटी रेशो. हा डेब्ट टू इक्विटी रेशो 0.25 पेक्षा कमी असायला हवा. याच्यानंतर मला लिहायचे अँड आणि मी पुढची कंडिशन लिहिणार आहे. पुढची कंडिशन माझी अशी आहे की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा माझा 20% जास्ती हवा. परत एकदा मी लिहिणार आहे अँड आणि पुढची कंडिशन लिहिणार आहे. पुढची कंडिशन माझी अशी आहे की नेट प्रॉफिट हा कंपनीचा 200 कोटीपेक्षा जास्ती असायला हवा. याच्यामुळे काय होईल, खूप छोट्या कंपन्या जरी त्यांचे फंडामेंटल चांगले जरी असतील तरी त्या याच्यातनं निघून जातील या कंडिशन मधनं. यानंतर पुढची कंडिशन माझी अशी आहे की पब्लिक होल्डिंग हे 30% कमी असायला हवं. मला कोणत्याही स्टॉक मध्ये प्रमोटर होल्डिंग किंवा इन्स्टिट्यूशनल होल्डिंग जास्ती असायला हवं. पब्लिक होल्डिंग म्हणजे रिटेल पार्टिसिपंट होल्डिंग कमीत कमी हवं. त्यानंतर पुढची कंडिशन आहे की प्लेस्ड पर्सेंटेज हे 10% कमी असायला हवं. प्लेस्ड पर्सेंटेज मला काय सांगतं की जे कंपनीचे प्रमोटर्स आहेत त्यांनी त्यांचे किती टक्के शेअर्स हे घाण ठेवलेत बँकांकडनं लोन्स घ्यायला, तर हा आकडा हा 10% कमी हवा. आता ही बनते माझी पूर्ण क्वेरी ज्याच्यामध्ये हव्या त्या सगळ्या कंडिशन्स आपण टाकलेल्या आहेत. या सगळ्या कंडिशन्स फुलफिल करणारे कोणते स्टॉक्स मला मिळत आहेत हे आता आपण बघूया. मी जेव्हा रन क्वेरी म्हणतो तेव्हा आपण दिलेल्या कंडिशन्स प्रमाणे आता ह्या screener.in वेबसाईटनी मला 160 स्टॉक्सची लिस्ट दिलेली आहे. हे सगळे स्टॉक्स आपण सेफली कन्सिडर करू शकतो की हे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत. ही जी 160 स्टॉक्सची लिस्ट मला मिळालेली आहे ह्यातले एक एक स्टॉक्स मी उचलून टाकणार आहे माझ्या वॉचलिस्ट मध्ये. इथे एक्सपोर्ट नावाचं जे फीचर आहे हे तुम्ही यांचा जर का पेड प्लॅन घेतला असेल तर ते तुम्ही वापरू शकता. यांचा पेड प्लॅन घ्यायचा नसेल, फ्री प्लॅनवरच काम करायचं असेल तर या लिस्ट मधले एक एक करत स्टॉक्स मला मॅन्युअली माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करावे लागतात. हे स्टॉक्स वन बाय वन जसं तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये टाकताय तसं तुम्हाला असं जाणवेल की ह्या 160 कंपन्यांच्या लिस्ट मध्ये एकही बँक नाही किंवा एकही एनबीएफसी नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपण जी कंडिशन टाकली आहे स्क्रीनर मध्ये आपल्या की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे 20% जास्ती असायला पाहिजे. या कंडिशनमुळे तुम्हाला कोणत्याही बँक्स किंवा कोणत्याही एनबीएफसी या लिस्टमध्ये दिसणार नाही. आता आपल्या वॉचलिस्ट मध्ये जर का मला बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ह्या जर का हव्या असतील तर त्याच्यासाठी मला काय करायचंय, तर इथे तुम्हाला माहिती असलेल्या कोणत्याही बँकेचं आधी आपण नाव टाकूया. उदाहरणार्थ मी घेतो एचडीएफसी बँक. मी एचडीएफसी बँकेवर क्लिक केलं तर इथे खाली पिअर कंपॅरिझन मध्ये मला बँक्सवर क्लिक करायचंय. मी जसं बँक्सवर क्लिक करीन तसं इथे मला लिस्ट मिळते सगळ्या बँकांची. तर तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये यातल्या कुठल्या बँका घ्यायला हव्यात तर तुम्हाला क्लिक करायचे मार्केट कॅपिटलायझेशन वर. म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्यात जास्ती असलेल्या टॉप 10 बँका तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये घेऊ शकता. तसंच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या ह्या जर का मला ऍड करायच्या असतील तर त्यातली कुठली एक कंपनी जी मला माहिती असेल त्या कंपनीचं नाव मी इथे टाकेन. जसं की आपण म्हणूया बजाज फायनान्स. परत मला जायचे पिअर कंपॅरिझन मध्ये आणि इथे मला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या याच्यावर क्लिक करायचं. मी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांवर जसं क्लिक करतो तसं परत मला एक मिळते
मिळते यादी. तर यात सुद्धा मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे टॉप 10 या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करू शकता. तर आपण असं बघितलं की 160 कंपन्याची यादी मला माझ्या स्क्रीनरनी दिली. त्यानंतर टॉप 10 बँका मी मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे माझ्या वॉचलिस्ट मध्ये घेतल्या. त्यानंतर टॉप 10 नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या या माझ्या वॉचलिस्ट मध्ये घेतल्या. अशी माझी 180 स्टॉक्सची वॉचलिस्ट ही चांगल्या कंपन्यांची वॉचलिस्ट माझी तयार झाली. सो पहिल्या पद्धतीमध्ये आपण चांगले फंडामेंटल्स असलेले स्टॉक्स हे स्कॅन केले. ते स्कॅन करायला आपण एक क्वेरी लिहिली. त्या क्वेरीमध्ये आपण ज्या कंडिशन्स लिहिल्या त्या कंडिशन्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे. त्या कॉपी करून तुम्ही screener.in वर जा आणि तुमचा स्क्रीनर बनवा. ही पहिल्या पद्धतीप्रमाणे आपण जी ऍक्टिव्हिटी केली ही साधारण तुम्हाला दर 3 महिन्याला रिपीट करायची. दर 3 महिन्याला कधी? जेव्हा सगळ्या कंपन्या त्यांचे क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करतात. साधारण प्रत्येक क्वार्टरमध्ये दुसऱ्या महिन्याच्या अखेरीस सगळ्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट हे डिक्लेअर होऊन गेलेले असतात. तर प्रत्येक क्वार्टरमध्ये दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता आणि त्याच्यात कोणते नवीन स्टॉक्स आलेत का त्या लिस्टमध्ये किंवा त्यातनं काही रिमूव्ह झालेत का हे तुम्ही बघून तुमची वॉचलिस्ट ही अपडेट करू शकता. आता आपण बघणार आहोत वॉचलिस्ट बनवण्याची दुसरी पद्धत. या पद्धतीमध्ये आपण सेक्टरल अनालिसिस कसं करणार आहोत ते बघणार आहे. प्रत्येक सेक्टर मधनं लीडर्स कसे निवडायचे ते आता आपण बघणार आहोत. प्रत्येक सेक्टर मधले लीडर्स या कंपन्या माझ्या वॉचलिस्ट मध्ये मी ऍड करणार आहे. आता ही दुसरी पद्धत कशी वापरता येईल मला हे आपण आता बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला जायचंय परत तुमच्या ब्राउझरमध्ये जाऊन NSE इंडायसेस असं तुम्ही सर्च कराल. मी NSE इंडायसेस असं एकदा सर्च केलं की मला जी पहिली NSE ची लिंक मिळते त्याच्यात सेक्टरल इंडायसेस या लिंकवर जाऊन क्लिक करायचं. मी एकदा सेक्टरल इंडायसेस या लिंकवर क्लिक केलं की इथे तुम्हाला बघायला मिळतील की NSE स्टॉक एक्सचेंज मध्ये कोणकोणते सेक्टर्सच्या कंपन्या आहेत. या प्रत्येक सेक्टरचा एक स्वतःचा इंडेक्स आहे. एखादी कंपनी जेव्हा इंडेक्स मध्ये असते तेव्हा आपण असं गृहीत धरू शकतो की ती फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या फंडामेंटल अनालिसिसचं काम हे ऑलरेडी आपल्याला NSE नी करून दिलेलं आहे. आता मी प्रत्येक सेक्टरवर जाऊन त्यातले लीडर्स हे चूज करणार आहे आणि माझ्या वॉचलिस्ट मध्ये ते घेणार आहे. पहिलं मी जातो निफ्टी ऑटो इंडेक्सवर. इथे मी ओके वर क्लिक करेल. आता या ऑटो इंडेक्स मध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत हे आपण बघूया. मी स्क्रोल करत करत खाली येणार आहे. ह्या वेब पेजवर NSE मला काय काय माहिती देते तर हा जो ऑटो सेक्टर आहे या ऑटो सेक्टरचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे तर डिस्ट्रीब्युशन मध्ये मला इथे दिसतं की कार्स अँड युटिलिटी व्हेकल्स ह्या सब सेक्टरला 52% वेटेज आहे. आता जर का मला ह्या सब सेक्टर मध्ये कोणत्या कंपन्या येतात हे बघायचं असेल तर मी या सब सेक्टरवर डबल क्लिक करेल. इथे मला 3 कंपन्यांची नावं मिळतात. 3 पेक्षा जास्ती कंपन्यांची नावं असतील तर वेटेज प्रमाणे मी सगळ्यात जास्ती वेटेज असलेल्या 3 कंपन्या माझ्या वॉचलिस्ट मध्ये घेईल. तर तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट मध्ये या तिन्ही कंपन्यांचा समावेश करू शकता. M&M, टाटा मोटर्स, मारुती. आता आपण येऊया दुसऱ्या सब सेक्टरकडे. दुसरा सब सेक्टर आहे 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्सचा. 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्स या सब सेक्टर मध्ये टॉपच्या कंपन्या कोणत्या ते इथे दिलेले. तर टॉप 3 मला यातनं उचलायच्यात. म्हणजे मी आयशर मोटर्स घेईल, बजाज ऑटो घेईन आणि TVS मोटर्स घेईन. आपण जाऊ पुढच्या सब सेक्टरकडे जो आहे ऑटो कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट्स. याच्यावर मी जसं डबल क्लिक करतो तसं मला काही कंपन्यांची यादी मिळते. यातले सुद्धा वेटेज प्रमाणे जे टॉप 3 असतील ते मी माझ्या वॉचलिस्ट मध्ये घेईन. त्यानंतरचा सब सेक्टर आहे तो आहे कमर्शियल व्हेकल्स. त्याच्यावर डबल क्लिक केलं तर मला इथे एकच कंपनी मिळते. ही मी माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करेल. हा झाला माझा ऑटो इंडेक्स. या ऑटो इंडेक्स मधनं तुम्ही जर का बघितलं तर आपण साधारण 10 कंपन्या माझ्या वॉचलिस्ट मध्ये इन्क्लूड केल्या. आता आपण जाऊ पुढच्या सेक्टरकडे. पुढचा सेक्टर आपण धरूया निफ्टी केमिकल्स. मी निफ्टी केमिकल्स वर क्लिक केलं की परत या निफ्टी केमिकल्स मध्ये कोणकोणते सब सेक्टर्स आहेत ते मला इथे सेक्टरल डिस्ट्रीब्युशन मध्ये मिळेल. या सेक्टरल डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रत्येक सब सेक्टरवर मी जाऊन क्लिक करणार आहे आणि त्यातले लीडर्स टॉप 3 कंपन्या या निवडणार आहे आणि माझ्या वॉचलिस्ट मध्ये घेऊन येणार आहे. सो हा सगळा उद्योग तुम्हाला NSEच्या प्रत्येक सेक्टरमध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा करायचा आहे. यातनं तुमची साधारण 200 ते 250 स्टॉक्सची वॉचलिस्ट बनायला हवी. एकदा का माझी वॉचलिस्ट बनली की ही वन टाइम ऍक्टिव्हिटी असेल किंवा साधारण 3 महिन्यातनं किंवा 6 महिन्यातनं एकदा करण्यासारखी ऍक्टिव्हिटी असेल. ही वॉचलिस्ट एकदा बनल्यानंतर या वॉचलिस्ट मध्ये जे स्टॉक्स असतील तेवढ्याच फक्त मला टेक्निकल अनालिसिस करायचं आहे. एका वॉचलिस्ट मध्ये नेमके किती स्टॉक्स असायला हवेत तर साधारण मी म्हणेन की 200च्या आसपास स्टॉक्स तुमच्या वॉचलिस्ट मध्ये असायला हवेत. 200च्या आसपास स्टॉक्सचं अनालिसिस हे तुम्ही रोजच्या रोज करायला हवं. 200 स्टॉक्सचं अनालिसिस करायला तुम्हाला दिवसाचा 20 मिनिटाचा किंवा 30 मिनिटाचा वेळ हा काढावा लागेल.
शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी तो शेअर देखील करा. धन्यवाद.